विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली। त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसीची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे। ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे। आपण या संदर्भात अधिक लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येऊ। भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ही योजना बंद होणार नाही असंही ते म्हणाले। मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसीमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसीमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-केवायसीमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना, त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाइड विक्ट्री जी मिळाली, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ। और ई-केवायसी का जो मामला है, ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के
अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैला। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता तुम्हाला OTP येत असो नसो KYC करायची काही गरज नाही। आता KYC ला ब्रेक लागलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ऑक्टोबरचा महिन्याचा हप्ता सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तारीख आलेली आहे। आजपासून पुढच्या आठवड्यापर्यंत वाटप सुरू राहणार आहे। लक्षात घ्या, आजपासून पुढच्या आठवड्यापर्यंत वाटप राहणार आहे। फक्त ऑक्टोबरचाच नाही तर दिवाळीचा राहिलेला जो बोनस हप्ता आहे तो सुद्धा देणार आहे। कारण स्वराज्य संस्थांचे जे काही निवडणूक आहेत त्याच्या संदर्भात आताची मोठी अपडेट येत आहे। त्यामुळेच KYC ला ब्रेक लागलेला आहे। लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या आहेत, कारण भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आपली जरी KYC झाली तर आपलं नाव यादीतून बाहेर पडणार आहे। त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। KYC सध्या करायची नाही। हप्ता जो आहे तो सुद्धा लगेच वाटप करायचा आहे, नाहीतर आपल्याला माहिती आहे दरवेळेस हप्ता जो आहे तो उशिरा येत असतो, परंतु यावेळेस दिवाळीनिमित्त आणि निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळे आता तुम्हाला हप्ता सुद्धा लवकर मिळणार आहे। त्यामुळे KYC ची प्रक्रिया जी आहे ती तुर्तास थांबवलेली आहे। टेन्शन घ्यायची गरज नाही, त्याला ब्रेक दिलेला आहे। कुठलाही प्रश्न होता तुमचा तो आता तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही। KYC करायची आता काही गरज नाही। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना टेन्शन होतं की आपली KYC होत नाही किंवा आपलं नाव जाईल, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका। सर्व सरसकट लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सोबत दिवाळीचा विशेष हप्ता सोबत गॅस सिलेंडरचे पैसे हे मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणाल कोणाला किती मिळणार? बघा, ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना सप्टेंबरचा हप्ता सुद्धा येणार आहे, ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा येणार आहे, दिवाळी विशेष हप्ता सुद्धा हा त्यांना येणार आहे, सोबत गॅस सिलेंडरचे पैसे हे सुद्धा येणार आहेत। कारण निवडणुका जवळ आलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींनो, तर ह्याचा फायदा तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचे काही आता कागदपत्र वगैरे सगळं होते आता ह्या महिन्यात कोणीही चेक करणार नाही। पुढचे 2 महिने तुम्हाला बरोबर पटापट पैसे हे खात्यामध्ये 100% येतील। कारण लाडक्या बहिणींसाठी सरकारनं आता ते KYC ची प्रक्रिया आहे ती पूर्ण थांबवलेलीच आहे। त्यामुळे आता तुमचं नाव यादीतून कट होईल का याची तुमची जी काही भीती होती ती तुम्हाला आता घ्यायची गरज नाही। आज जवळपास 10 बँकेमध्ये आणि 15 जिल्ह्यांमध्ये याचं वाटप आपल्याला पाहायला मिळणार आहे। सकाळपासूनच हे वाटप सुरू होईल आणि त्यासाठी सरकार हे सुरू झालेलं आहे, प्रयत्न त्यांचे सुरू झालेले आहेत। तर हा व्हिडिओ आता आपल्याला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करायचा आहे, कारण त्यांना हे चिंता होती की KYC ची काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।